बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंना धक्का, ठाकरे ब्रँड कोमात, देवाभाऊ जोमात असा मजकूर लिहिलेला बॅनर सेना भवनासमोर लावून डिवचलं. जायकवाडीच्या 18 दरवाजातनं गोदावरी नदी पात्रात 9432 क्युसेकनं विसर्ग, नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापुरात पंचगंगा नदीची वाटचाल धोका पातळीकडे, आंबेवाडी चिखली गावाला स्थलांतरित होण्याच्या सूचना, जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरस्थितीची पाहणी. नाशिकमध्ये गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, शहर आणि आसपासच्या भागात पूरपरिस्थिती. राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा, मुंबई, पालघर, ठाण्यासोबतच मराठवाडा, विदर्भातही पावसाचा अलर्ट, नागरिकांनी नदीकिनारी न जाण्याचं आवाहन. भीमा नदीने इशारा पातळी ओलांडली तर चंद्रभागा नदीला पूर, पंढरपुरातील 125 कुटुंबांचं स्थलांतरण, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. सांगलीच्या कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली, नदीची पाणी पातळी 42 फुटांवर, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. नालासोपाऱ्यात अजूनही रस्ते पाण्याखाली, पाऊस ओसरला असूनही पाणी ओसरत नसल्यामुळे नागरिकांचे आजही मोठे हाल. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी, राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत फडणवीस साधणार संवाद. तीस दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर मंत्रिपदावरून हटवण्याचं विधेयक लोकसभेत सादर, विरोधकांच्या गोंधळानंतर विधेयक जेपीसीमध्ये पाठवलं. आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस, ऑनलाईन गेमिंग सोबतच अनेक विधेयकं राज्यसभेत होणार सादर, भाजप खासदारांसाठी व्हीप जारी.